नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. हितगुज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करतो ती विविध आजारांची, लक्षणांची, प्रतिबंधात्मक उपायांची आणि आजारावरच्या उपचारांची. आज आपण मुलांमधील न्यूमोनिया या विषयावर डॉक्टर प्रशांत उदावंत यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षको, मी तुम्हाला डॉक्टर प्रशांत उदावंत यांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर प्रशांत उदावंत हे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथील बालरोग विभागात नवजातशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. बालरोग तज्ज्ञ म्हणून त्यांचा 30 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. DCH म्हणजेच बाल आरोग्य डिप्लोमा घेत असलेल्या डॉक्टरांसाठी पदव्युत्तर शिक्षकाची भूमिका देखील त्यांनी बजावली आहे. तसंच ते राष्ट्रीय मंडळातील बालरोग विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर शिक्षक देखील आहेत. तसंच त्यांनी IMA आणि इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांसारख्या विविध वैद्यकीय संस्थांमध्ये काम केलंय. EMS म्हणजेच आपत्कालीन वैद्यकीय सेवेमध्ये ते शिक्षक आहेत. म्हणजेच प्राथमिक काळजी घेणाऱ्या डॉक्टरांना आपत्कालीन औषधांबद्दल देखील ते शिक्षण देतात. याशिवाय अनाथाश्रम आणि रुग्णालयांमध्ये सामाजिक आणि धर्मादाय सेवांमध्ये देखील त्यांचा सहभाग असतो. तर डॉक्टरांकडून आज आपण लहान मुलांमधील निमोनियाची लक्षणं कोणती असतात, कारणे कोणती असतात, त्यावर उपचार कसं करावं आणि आजार टाळण्यासाठी मदत कशी करावी हे जाणून घेणार आहोत. डॉक्टर, विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर, निमोनिया म्हणजे नेमकं काय असतं आणि लहान मुलांना जर निमोनिया झालाय तर तो इतका सिरियस का मानला जातो? नमस्कार सगळेजण. निमोनिया याचा अर्थ आहे कन्सॉलिडेशन किंवा आपण त्याला सॉलिडिफिकेशन ऑफ लंग्स म्हणतो. बरं. या आजारामध्ये ऍक्च्युली काय होतं की आपले लंग्स जे असतात त्यांचं काम असतं की ऑक्सिजनचा पुरवठा करणं शरीराला आणि शरीरातील कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकून देणे. तर हे काम आपले लंग्स करत असतात. आपले लंग्स म्हणजे एक एअर युनिट्स आहे ज्याच्यामध्ये एअरवेज असतात आणि एअरवेजच्या पाईप्सच्या एंडला अशा अल्व्हिओलाई नावाचे बबल्स असतात, म्हणजे की बुडबुडे असतात ज्याच्यामध्ये हवा येत असते. तर आपण घेतलेली हवा ही लंग्स मध्ये जाते आणि हवेतील ऑक्सिजन आपल्या ब्लड मध्ये जातं आणि बॉडीमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड हे बाहेर फेकल्या जातं. नाव आता निमोनिया हा जो आजार आहे याच्यामध्ये लंग्स सॉलिडिफाय होऊन जातात. म्हणजे त्यातले जे एअर स्पेसेस आहेत ते पाण्याने किंवा पसनी भरून जातात आणि हा अतिशय सिरियस आजार होऊन जातो. बरं. आणि त्याच्यामुळे काय होतं की बाळाला आणि लहान मुलांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यांच्या शरीरातलं कार्बन डायऑक्साईड वाढत जातं. आणि हा आजार का सिरियस मानला जातो लहान मुलांमध्ये? कारण याच्यामध्ये हा आजार फार लवकर स्प्रेड होतो आणि लवकर प्रोग्रेस होतो. बरं. इनफॅक्ट 3 ते 5 दिवसामध्ये बाळ एकदम सिरियस होण्याची दाट शक्यता असते. बरं. आणि WHO किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्याप्रमाणे बाल मृत्यूचा सर्वात प्रथम कारण हा म्हणजे निमोनिया आहे. त्याच्यामुळे या निमोनियाचं अवेअरनेस समाजामध्ये व्हायला पाहिजे. प्रत्येक पेरेंटनी आणि डॉक्टरनी निमोनिया हा काय आजार आहे हे शोधून काढायला पाहिजे. बरोबर. कारण लवकर उपचार केले आणि प्रॉपर ट्रीटमेंट जर मिळाली तर हे मुलं लवकर बरे होतात. हे ICU मध्ये जात नाही. याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण फार कमी होऊन जातं. बरं. म्हणून प्रिव्हेंट निमोनिया हे मोठं ब्रीद वाक्य आहे जे देशाभरातील आणि जगभरातील सरकार आता राबवत आहे. कारण इट इज अ प्रिव्हेंटेबल कॉज ऑफ मॉर्टॅलिटी. बरं. अनेकदा आपण पाहतो लहान मुलांना निमोनिया झाला की तो लवकर स्प्रेड होतो असं तुमचं म्हणणं आहे आणि म्हणूनच हा इतका सिरियस मानला जातोय. पण डॉक्टर, लहान मुलांमध्ये निमोनिया होण्याचं नेमकं कारण काय आहे आणि कुठल्या जंतूमुळे तो होतो आणि कोणत्या वयोगटातील मुलांना हा संसर्ग होण्याची जास्त भीती असते? फारच चांगला प्रश्न विचारलाय. कोविड नंतर आपल्याला माहिती झालं की रेस्पिरेटरी स्प्रेड ऑफ इलनेसेस म्हणजे की श्वसनाद्वारे पसरलेला आजार, जसे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्सनी हा आजार पसरला जातो. तर हा एका माणसाकडनं किंवा एका मुलाकडनं दुसऱ्या मुलाकडे स्प्रेड होत असतो. आणि याच्यामध्ये प्रमुख 2 कारणं आहे, म्हणजे बॅक्टेरियल कारणं आणि व्हायरल कारणं. म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस असे 2 प्रकारचे जंतू असतात जे निमोनिया प्रोड्यूस करतात. बॅक्टेरियामध्ये न्यूमोकॉकल बॅक्टेरिया आहे तो सर्वात जास्त कॉमन आहे मुलांमध्ये. इतरही बॅक्टेरिया आहेत लाईक हिमोफिलस इन्फ्लुएन्झे, मायकोप्लाझ्मा. आणि व्हायरसेसमध्ये आपण कॉमनली इन्फ्लुएन्झा जे बघतो आहे, कोविड जो होऊन गेला, हे मुख्य जंतू आहे किंवा होते. आणि त्याचप्रमाणे RSV नावाचे पण व्हायरस आहे ज्याच्यामुळे बालकांमध्ये निमोनिया होतात. बरं.
नॉर्मली जगभरामध्ये जवळ-जवळ 7.5 ते 8 लाख मुलं या आजाराने दगावतात. हं, भारतामध्ये जवळ-जवळ 3 ते 3.5 लाख पर्यंत बाळं या आजारामुळे दगावतात. हं, आणि हे सगळ्या गोष्टी प्रिव्हेंटेबल आहे. म्हणजे लवकर जर तुम्हाला निदान झालं या हं. आजाराचं आणि लवकर उपचार जर मिळाले, वैद्यकीय उपचार, तर हा बरोबर. आजार लवकर बरा व्हायची शक्यता आहे. हं. निदान लवकरात लवकर करणं आणि त्यावर लवकरात लवकर उपचार करणं हे जसं तुम्ही सांगितलात. पण डॉक्टर हा ओळखायचा कसा? म्हणजे पालकांनी वेगवेगळ्या वयोगटातील मुलांमध्ये निमोनिया झालाय हे कसं ओळखायचं? ही फार महत्वाची गोष्ट आहे आजच्या हं, कार्यक्रमाबद्दल, हं, की कुठल्या मुलांमध्ये निमोनिया होऊ शकतो हं. आणि निमोनिया कसं ओळखायचं वेगळ्या-वेगळ्या वयोगटामध्ये. बरोबर. तर पहिली गोष्ट म्हणजे काही कॅटेगरी आहे मुलांची ज्याच्यामध्ये निमोनिया होण्याचं दाट प्रमाण असतं. हं, तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे की जे कुपोषित मुलं आहेत, हं, कुपोषित बालकं आहेत, त्यांच्यामध्ये निमोनिया व्हायचं प्रमाण जास्त आहे. हं. जे प्रीमॅच्युअर झालेले आहेत, की बाबा कमी दिवसाचे बाळ झालेले आहेत. लसीकरण नसलेले बाळं, ज्यांनी लसीकरण आपलं पूर्ण केलेलं नाहीये, अशा बाळांना निमोनिया व्हायची दाट शक्यता आहे. बरं. आणि काय हाय रिस्क ग्रुप्स आहेत, ज्यांना फॉर एक्झाम्पल हृदयाचे आजार आहेत, हं, लंग्सचे आजार आहेत किंवा हं, इम्युनो डेफिशियन्सीज आहेत. हं, अशा बाळांना हा आजार जास्त होऊ शकतो. पण एक लक्षात ठेवा, इव्हन नॉर्मल बाळांमध्ये, नॉर्मल मुलांमध्ये पण हा निमोनिया आजार होऊ शकतो. हं, हं, कारण हल्ली बॅक्टेरियाज आणि व्हायरसेस खूप व्हिरुलंट झालेले आहेत, खूप अग्रेसिव्ह झालेले आहेत आणि अँटिबायोटिक्सचा रेझिस्टन्स वाढत चालला आहे. हं, हं. तर हे मुलांमध्ये निमोनियाच्या बद्दल आहे आणि कुठल्या वयोगटामध्ये निमोनिया कसा प्रेझेंट होतो याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगू इच्छितो, हं, हं. की आपण 2-3 कॅटेगरीमध्ये मुलांना डिव्हाईड करूया. बरं. पहिला म्हणजे 2 वर्षाखालील मुलं, 2 ते 5 वर्षामधील मुलं आणि 5 वर्षावरील मुलं. तर हे 2 वर्षाखालील मुलं जी असतात, हे खूपच सेन्सिटिव्ह असतात आणि यांच्यामध्ये निमोनिया डिटेक्ट करणं खूप अवघड असतं. हं, तर हं, ह्या मुलांमध्ये ताप येणे, हं, ताप न उतरणे आणि श्वसनाला त्रास होणे, हं, हे सर्वात महत्त्वाचे सिम्प्टम्स आहेत. हं. त्यांना सर्दी खोकलाही होतो, पण सर्दी खोकला हे मुख्य सिम्प्टम नाही. कृपया बरं. लक्षात ठेवा. हं, तर दूध पिणारं बाळ जर दूध सोडून दिलं, त्याला जर हं. दम लागायला लागला किंवा ते फार निश्चित पडलं आहे आणि ड्राउझी वाटतं आहे, म्हणजे हं. गुंगीत आहे, तर अशा बाळाला त्वरित तुम्ही डॉक्टरकडे न्यायला पाहिजे. कारण बरोबर. ताप येणे, श्वसनाला त्रास होणे आणि हं, ड्राउझी होणे, उलटी होणे, सर्दी खोकला होणे, हे 2 इयर्सच्या खालच्या बाळांमध्ये होतं. हं, नॉर्मल बाळाची ब्रीथिंग रेट जी असते, हं. ही जवळ-जवळ 40 असते. तर 40च्या बरं. वर जर श्वसनाचा रेट वाढला, हं. तर त्याला आपण निमोनिया झाला असं म्हणू शकतो. 2 ते 5 वर्षाच्या मुलांमध्ये साधारण निमोनियाचा प्रोग्रेस थोडा स्लो होतो. ह्यांच्यामध्ये 3 दिवसा ते 5 दिवसामध्ये निमोनिया वाढू शकतो. बरं. त्यांना पण ताप येणे, श्वसनाला त्रास होणे, खोकला येणे हं. आणि उलट्या होणे हे मुख्य त्यांची लक्षणं आहेत. बरं. हळू-हळू बाळ ड्राउझी व्हायला लागतं, त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी व्हायला लागतं. हं, नाव तिसरा कॅटेगरी आहे 5 वर्षावरील किंवा 10 वर्षावरील मुलं, ज्यांच्यामध्ये निमोनियाचं प्रमाण कमी आहे. हं, मात्र ते सांगू शकतात तुम्हाला, हं, की मला ताप येतोय, माझ्या छातीत दुखतं आहे, हं. मला श्वास घ्यायला त्रास होतो आहे बरं. किंवा मला उलट्या होतात आहे, हं, 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 पोट दुखत आहे. तर हं. अशा मुलांना डिटेक्ट करणं जरा सोपं जातं. बरोबर. त्याच्यामुळे हा निमोनिया जो 5 वर्षाखालील मुलांमध्ये आजार आहे, हं. तो खूप फास्ट प्रोग्रेस होतो. त्याच्यामुळे बापरे! ताप हं, येणे, श्वसनाला त्रास होणे हे हं, मुख्य त्याची लक्षणं आहेत. हं, हं. डॉक्टर तुम्ही ही जी काही लक्षणं सांगितली, ती लक्षणं जेव्हा पालकांना दिसतात, त्यावेळेस पालकांनी काय करणं सर्वात जास्त अपेक्षित आहे? हे महत्वाचं म्हणजे की बाबा लवकर शोध लावा, लवकर डॉक्टरकडे जा. म्हणजे बरोबर. नॉर्मली पहिल्या व्हिजिटमध्ये निमोनिया डिटेक्ट होत नाही. हं, नॉर्मली निमोनिया व्हायला 3 दिवस किंवा 5 दिवस लागतात. हं, हं, तर तुम्ही जर डॉक्टरकडे गेले आणि हं, डॉक्टरांनी औषध लिहून दिलं, पण बाळाचा ताप काही उतरला नाही. हं, मात्र बाळाचे श्वास वाढत गेला आणि बाळ जर पहिल्यासारखे ॲक्टिव्ह राहिलेलं नाहीये, उलट्या हं, होत आहे आणि तुम्ही जर पल्स ऑक्सिमीटर लावून पाहिलं, तर ऑक्सिजन सॅच्युरेशन समजा कमी झालं किंवा बाळ असं ड्राउझी वाटायला लागलं, हं, तर पुन्हा रिचेकअपसाठी जाणं गरजेचं आहे. याच्यामुळे निमोनिया लवकर डिटेक्ट होतं आणि लवकरात लवकर एक्स-रे काढणे. हं, ज्या मुलांमध्ये तुम्ही सस्पेक्ट करता, की याला निमोनियाची लक्षणं आहे बाबा, हं, तर हं, या लोकांमध्ये लवकर एक्स-रे काढणे आणि लवकर उपचार करणे हे फार महत्वाचं आहे. हं. खरं आहे डॉक्टर. डॉक्टर निमोनिया डिटेक्ट झाल्यानंतर कोणत्या टेस्ट करणं सर्वात जास्त गरजेचं आहे? हे फारच चांगला प्रश्न विचारला.
हा. की या निमोनियासाठी एकमेव जी टेस्ट आहे ती म्हणजे चेस्ट एक्सरे, साधा छातीचा एक्सरे. जेव्हा बरं. पण डॉक्टरांना वाटतं की या मुलाला निमोनिया आहे, तर लवकरात लवकर चेस्ट एक्सरे काढायला पाहिजे. हं, क्लिनिकली मी तुम्हाला सिम्प्टम्स सांगितले की ताप येणे, दम लागणे आणि सर्दी खोकला होणे हं, हे महत्वाचं आहे. पण हे लक्षात ठेवा की या कार्यक्रमापासून मी तुम्हाला एक सांगू इच्छित आहे, हं, की सर्दी खोकला ह्या गोष्टीला जास्त घाबरू नका. कारण हं, सर्दी खोकला इज नॉट निमोनिया. हं, ओके. सर्दी खोकला निमोनियामध्ये फारच कमी वेळा होतो. पण ताप येणे, श्वसनाला त्रास होणे हे हं, फार महत्वाच्या गोष्टी आहे. सो हे रेड अलर्ट साइन्स म्हणतो आपण, हे हं. डिटेक्ट करणं गरजेचं आहे. आणि मी जसं सांगितलं की 40च्या वर जर 2 वर्षाखालील बाळाचा श्वास गेला, तर तो निमोनियाचं पहिलं लक्षण असू शकतं. आणि बरं. त्याच्यावरती मुलं जर असतील तर 30च्या वर 30 ब्रेथ्स पर मिनिटच्या वर जर श्वास गेला, तर तो निमोनिया होऊ शकतो. तर हं, एक्स-रे चेस्ट हा सर्वात महत्वाचा आहे. काही ब्लड टेस्ट करू शकतो. त्याच्यामध्ये ब्लड कल्चर म्हणजे कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते कळतं. आजकाल थ्रोट स्वॅब, आर-टी-पी-सी-आर जे आपण कोविड काळामध्ये हं, हं, टेस्ट केल्या होत्या, त्या अवेलेबल आहे. ते खूपच एक्सपेन्सिव्ह आहे. पण ॲटलीस्ट त्याच्यामुळे आपल्याला कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, कुठला बॅक्टेरिया आहे, कुठला हं, व्हायरस आहे, तो त्वरित कळतो आता काही हं. तासांमध्येच. आणि त्याप्रमाणे आपण उपचार करू शकतो त्यांच्यावर. बरोबर. काही निमोनियाज कॉम्प्लिकेट होऊन जातात, वाढत जातात. तर त्यांच्यामध्ये सोनोग्राफी, यूएसजी आणि सीटी स्कॅन ह्या अजून तपासण्या आहेत. तर फार तपासण्यांची गरज नसते. मात्र एक्स-रे, थ्रोट स्वॅब, हं, ब्लड टेस्ट हे हं. बेसिक टेस्ट आहेत ज्या आपण करू शकतो. बरं. डॉक्टर तुम्ही ज्या काही आता या टेस्ट सांगितल्यात, त्या टेस्ट केल्यानंतर निमोनियाची उपचार पद्धत नेमकी कशी असते? निमोनियाचे 3 महत्त्वाच्या गोष्टी आहे. हं, डिटेक्ट अर्ली, स्टार्ट ट्रीटमेंट अर्ली हं, अँड ॲडमिट अर्ली. ह्या हं, 3 महत्त्वाच्या गोष्टी आहे. हं, कारण मी जसं म्हटलं, की 3 दिवसामध्ये हा आजार एकदम सीरियस होऊ शकतो. हं, बाळ एकदम आजारी पडू शकतो आणि बाळाला आय-सी-यूमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हं, डिटेक्ट अर्ली जसं मी सांगितले सायन्स अँड सिम्प्टम्स हं, लवकरात लवकर एक्स-रे काढून घेणे, लवकरात लवकर डॉक्टरकडे जाणे. डॉक्टर्स युज्युअली अर्ली अँटिबायोटिक्स चालू करतात. हं. ओके. आणि निमोनियाला ट्रीटमेंट इज अँटिबायोटिक्स. ओके. तर अँटिबायोटिक्स प्रॉपर घेणे गरजेचे आहे आणि लवकरात लवकर उपचार करणं महत्वाचं आहे. काही केसेस निमोनियांचे हं, हे आपण ओपीडी बेसिसवरही ट्रीट करू शकतो. कारण भारत एवढा मोठा देश आहे. हं. तर ह्यामध्ये आपल्यावरती खूप जास्त बर्डन आहे. हां. त्याच्यामुळे बरेचसे जे मोठे मुलं आहेत, ज्यांना हं, काही श्वासनाचा जास्त त्रास नाहीये हं, आणि ज्यांना ओपीडी बेसिसवर आपण मॅनेज करू शकतो, हं, अशा लोकांना आपण करू शकतो. पण जास्त तर वेळा जे लहान मुलं आहेत, हं, एस्पेशली 2 वर्षाखालील मुलं किंवा 5 वर्षाच्या खालील मुलं, ह्यांना जर निमोनिया डिटेक्ट झाला, तर लवकरात लवकर ॲडमिट करणं गरजेचं आहे. लवकर ॲडमिट करून लवकर उपचार केले, तर ते आय-सी-यूमध्ये जात नाही. पण आय-सी-यूमध्ये जर गेलं, तर त्यांना ऑक्सिजन लागायची शक्यता असते, हं. व्हेंटिलेटर वगैरे लागायची शक्यता असते. बरोबर. तर लहान मुलांमध्ये निमोनिया हा खूप चांगला आजार नाहीये. हं, त्याच्यामुळे लवकर डिटेक्ट करा आणि लवकर उपचार करा. हं. हीच महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. डॉक्टर सर्वांना निमोनिया हा इतकाच आजार माहिती आहे, पण निमोनियाचे देखील काही प्रकार आहेत, स्पेशल प्रकार जे म्हणतात आणि तुम्ही ज्या काही टेस्ट सांगितल्या त्या टेस्ट केल्याच्या नंतरच ते कोणत्या प्रकारचा निमोनिया झाला हे कळून येतं. जसं की आर-एस-व्ही निमोनिया आहे, तर हे आर-एस-व्ही निमोनिया नेमकं काय आहे? तर हा एक व्हायरस आहे रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस, बरं. जो खूप लहान बाळांमध्ये कॉमनली आढळला जातो. हं, आणि हे स्पेशली जे प्रीमॅच्युअर बाळं असतात, हं, एन-आय-सी-यू मधून डिस्चार्ज झालेले बाळं असतात आणि वर्षाखालील किंवा 2 वर्षाखालील छोटी बाळं असतात, यांच्यामध्ये होतो. इनफॅक्ट सगळ्या व्हायरसेसमध्ये आर-एस-व्ही व्हायरस हा सर्वात कॉमन कारण आहे बरं. अ, बालकांमध्ये निमोनिया होण्याचं. तर निमोनियाचं नंबर 1 व्हायरल कारण इज आर-एस-व्ही, रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस. बरं. तर ह्या आजारामध्ये बाळ बाळाला खोकला येतो, बाळाला हं, श्वासाला त्रास होतो, हं, ताप जास्त नसतो कारण इन्फंट लोकांना ताप जास्त येत नाही. हं, हं, तर कमी ताप येणे, जास्त खोकणे, जास्त दम लागणे आणि निमोनिया होणे आणि श्वसनाला त्रास होणे हे आर-एस-व्हीचे लक्षण आहे. हं, हे अशा रिस्की बाळांमध्ये लवकर निदान करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर त्यांना ट्रीटमेंट बऱ्याचशा वेळा ओपीडी ट्रीटमेंटवरही ठीक होतात. मात्र दूध जर पीत नसतील बाळं, दम जर लागत असेल,
तर त्यांना लवकरात लवकर आपण ऍडमिट करायला पाहिजे. तर हं. RSV निमोनिया हे सर्वात कॉमन व्हायरस आहे, बरं. ज्याच्यामुळे निमोनिया होतो हं, आणि हं. तो वर्षाखालील शिशूंमध्ये फार कॉमन आहे. बरोबर. सर RSV प्रमाणे आणखीन एक निमोनियाचा प्रकार आहे तो म्हणजे व्हायरल निमोनिया. त्याविषयी तुम्ही सांगा? व्हायरल निमोनिया हे जवळ-जवळ 50% निमोनिया व्हायरल असतात आणि जसं हं. RSV एक व्हायरस सांगितलं तसं इन्फ्लुएन्झा निमोनिया असतो. मागे कोविड असा हा एक आजार होऊन गेला. तर इन्फ्लुएन्झा, कोविड आणि दुसरे व्हायरसेस आहेत, ज्यांच्यामुळे निमोनिया होऊ शकतो आणि हं. ह्या केसेसमध्ये निमोनिया खूप फास्ट प्रोग्रेस होतो. आपण बघितलं स्वाईन फ्लू पण हा इन्फ्लुएन्झा निमोनिया होतो आणि निमोनिया ह्या आजारामध्ये निमोनिया फार लवकर होऊ शकतो आणि निमोनिया प्रोग्रेस लवकर होऊन व्हेंटिलेटरवर लवकर जातात. त्याच्यामुळे हा आजार आजकाल आर-टी-पी-सी-आर किंवा इन्फ्लुएन्झा टेस्टनी तुम्ही डिटेक्ट करू शकता आणि बरं. त्याच्यावरती अँटीव्हायरल औषध ओसेल्टामेव्हिर हे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे इन्फ्लुएन्झा निमोनिया डिटेक्ट करणं ही फार गरजेची गोष्ट आहे. कारण हे मोठ्या मुलांमध्ये किंवा इन्फंट्समध्ये इन्फ्लुएन्झा इज नंबर 2 कॉज ऑफ व्हायरल निमोनिया. बरं. डॉक्टर निमोनियाच्या प्रकारांमध्ये सर्वात गंभीर प्रकार म्हणून एम्पायमा ओळखला जातो, ज्याला फर्स्ट फॉर्मेशन देखील म्हटलं जातं. तर त्याविषयी तुम्ही सांगा? बरोबर. निमोनिया कधी-कधी ड्रग रेझिस्टंट असतो. बरं. म्हणजे तुम्ही ॲडमिट केले, उपचार केले, हं. मात्र निमोनिया प्रोग्रेस होत जातो आणि पस फॉर्मेशन इन द चेस्ट होतं. म्हणजे छातीमध्ये जेव्हा पस फॉर्मेशन किंवा पू तयार होतो, तर या कंडिशनला आपण एम्पायमा असं म्हणतो. आणि एक स्टॅफोलोकोकस ऑरियस नावाचा जंतू आहे. दुसरा न्यूमोकॉकस नावाचा बॅक्टेरिया आहे. तर हे 2 बॅक्टेरिया कॉमनली एम्पायमा प्रोड्यूस करतं. तर एम्पायमा जो आहे हा सीरियस आजार आहे आणि हे छोट्या बाळांमध्ये वर्षाखालील 2 वर्षाखालील बाळांमध्ये अगदी अर्धा-अर्धा लिटर पस तुमच्या छातीमध्ये जमा होऊ शकतो हं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्जिकल ट्रीटमेंट लागते. म्हणजे आयसीयूमध्ये ॲडमिट करावं लागतं. बरं. कधी-कधी ट्यूब ड्रेनेज म्हणतो आपण, की एक हं, हं, ट्यूब टाकून ते ड्रेन करावं लागतं हं. आणि बऱ्याचशा या निमोनियांना सर्जिकल ट्रीटमेंट लागते. लाइक बरं. स्कोपी करून ते पस काढणे हं, हं. किंवा सर्जरी करून पस काढणे आणि बरोबर. हे सगळे लाईफ सेव्हिंग सर्जरीज असतात. हं. आणि आजकालच्या काळामध्ये ड्रग रेझिस्टन्स हे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. हं, तर हं, हं. निमोनियाज जे आपण बघतो आधीच्या काळामध्ये साधं पेनिसिलिनचं औषध द्यायचो आणि निमोनियाज ठीक व्हायचे. हं. मात्र आजकाल ड्रग रेझिस्टन्समुळे पेशंट्स लवकर बरे होत नाहीये. ते कॉम्प्लिकेट होत आहेत. बरोबर. हं. स्लो रिझॉल्व्हिंग निमोनिया, निमोनिया लवकर रिझॉल्व्ह होत नाही, वाढत जाणे म्हणजे ऑन ट्रीटमेंट निमोनिया वाढत जाणे हं. आणि एम्पायमा होणे, हे त्याचे मेन 3 कॉम्प्लिकेशन्स आहे, जे हं. आजकालच्या जमान्यामध्ये खूप कॉमन झालं आहे हं. अँटिबायोटिक रेझिस्टन्समुळे. बरोबर. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लवकर डिटेक्ट केलं आणि ट्रीट केले, तर हं. हे लवकर बरे होण्याची शक्यता असते. अर्थात बरोबर. या कंडिशन्सला कधी-कधी 4-4 आठवड्याची ट्रीटमेंट लागते. हं, हं, नॉर्मल निमोनिया 10 दिवस ते 14 दिवसामध्ये बरा होऊ शकतो. हं. पण ह्या कंडिशन्समध्ये कधी-कधी 4-4 आठवड्यांची ट्रीटमेंट लागते. बरोबर. डॉक्टर निमोनियाचे आणखीन काही प्रकार आहेत. अगदी थोडक्यात त्याविषयीची माहिती द्या तुम्ही. सायलेंट निमोनिया किंवा त्याला वॉकिंग निमोनिया देखील म्हटलं जातं. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हल्ली निमोनिया कुठलाही आजार साधा नसतो हा लक्षात ठेवूया आपण. पण एक वॉकिंग निमोनिया किंवा सायलेंट निमोनिया नावाचा एक प्रकार आहे, जो हल्लीच्या 2-3 महिन्यामध्ये भारतभर याचा प्रसार झालेला आहे. हे नॉर्मली मोठ्या मुलांमध्ये 5 वर्षातील 5 वर्षावरील मुलांमध्ये आणि 10 वर्षावरील मुलांमध्ये हा होतो. हा निमोनिया मायकोप्लाझ्मा निमोनिया नावाच्या एका जंतूमुळे होतो. एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे ज्याच्यामुळे हं, होतो. हं. बरोबर. तर गमतीची गोष्ट म्हणजे याचं प्रेझेंटेशन अगदी व्हायरल फीव्हर सारखं असतो. म्हणजे हं, सर्दी, खोकला, ताप. हं. मात्र ताप बरा न होता तो ताप वाढत जातो, पेशंट आजारी पडत जातो आणि एक्स-रेवरील पॅचेस हे वाढत जातात. बरं. तर हा जो बॅक्टेरिया आहे, हे नॉर्मल वापरलेल्या अँटिबायोटिक्समधून रेझिस्टंट आहेत. त्यांना हं, काम हं, करत नाही. हं, त्यांना वेगळे अझिथ्रोमायसिन, डॉक्सीसायक्लिन अशी हं. औषधं द्यावं लागतात. बरं. पण हं. आजकालच्या अर्ली डिटेक्शन टेक्निकमुळे आपण हे डायग्नोज करू शकतो आणि सध्या याचा एपिडेमिक म्हणजे हं, हं. जास्त प्रमाणामध्ये केसेस होत आहेत आणि याच्यामुळे बरोबर. डॉक्टर लोकांना पण बरीच कसरत करावी लागते या हं, हं. डायग्नोसिस करायला. डॉक्टर मात्र हे आणखीन काही निमोनियाचे प्रकार आहेत. आपण त्यांच्यावर जाऊया. गोवर बरोबर होणारा निमोनिया देखील आहे आणि टीबीचा निमोनिया देखील आहे. अगदी थोडक्यात जाता-जाता त्याविषयी तुम्ही सांगा?
ओके. तर गोवर बरोबर होणारा निमोनिया हा अतिशय सीरियस निमोनिया असतो बरं. आणि हे याच्यामध्ये बाळं अगदी मालनरिष्ट किंवा कुपोषित असतात आणि त्यांना हा निमोनिया होण्याची दाट शक्यता असते. ही खूप हं, सीरियस हं. आजार आहे. बरं. आणि अजून एक लास्ट प्रकार म्हणजे टीबीचा निमोनिया. तर हां, टीबीचा निमोनिया हा स्लो निमोनिया होणारा आहे. हां, याच्यामध्ये ताप येणे आणि वेट लॉस होणे, हां. खोकणे आणि एक्स-रेमध्ये तुम्हाला तो निमोनिया दिसून येतो. युजुअली घरामध्ये कोणाला तरी टीबीचा आजार असतो. हा डायग्नोज करणं आणि ट्रीटमेंट देणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. डॉक्टर प्रशांत, आज तुम्ही लहान मुलांमधील निमोनियाची कारणं कशी असतात, सामान्य लक्षणं काय दिसतात आणि त्यावर उपचार कसं करावं आणि आजार टाळण्यासाठी मदत कशी करावी याविषयी योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार आहेत. थँक सो मच. प्रेक्षकांनो, हितगुजमध्ये वेळ झाली, आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.